नमस्कार मित्रांनो, क्रिकेट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. काल सी-एस-के वर्सेस एस-आर-एचच्या मॅचमध्ये ना, एस-आर-एचने ती मॅच जिंकली आणि एस-आर-एच क्वालिफाय झाली. एस-आर-एच तर क्वालिफाय झालीच आहे, पण त्यासोबत जी-टी सुद्धा क्वालिफाय झाली. आता एक टीम जिंकली आणि दोन टीम कशा काय क्वालिफाय झाल्या? हा तोच प्रकार आहे जसं की मुंबई हरली आणि त्याच्यासोबत एल-एस-जी एलिमिनेट झाली ना, हा तसाच प्रकार आहे. पण ते कसं काय हे एकदा ना समजण्यासाठी पॉइंट्स टेबल बघूया. पॉइंट्स टेबल बघितल्यावर तुम्हाला असं लक्षात येईल की आता बेंगळुरू जी टॉपला आहे तिचे झालेले आहेत 18 पॉइंट्स. गुजरात 2 नंबरला आहे, त्यांचे झालेले आहेत 16 पॉइंट्स. एक मॅच अजूनही शिल्लक आहे. हैदराबाद सुद्धा 16 पॉइंट्स झालेले आहेत, त्यांची सुद्धा एक मॅच शिल्लक आहे. आता ज्या टीम्स क्वालिफाय झाल्या नाहीयेत पण क्वालिफाय होऊ शकतात, ह्या टीम्सकडे बघूया. तर त्यामध्ये आहे पंजाब. पंजाबचे 13 मॅचमध्ये 6 जिंकलेत, एक त्यांची ड्रॉ झाली होती, त्यामुळे त्यांचे 13 पॉइंट्स आहेत. आता एक मॅच उरली त्यांची, ते सुद्धा किती पॉईंट पर्यंत जाऊ शकतात? तर 15 पॉईंट पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे 16 ला जाऊ शकतात का? तर नाही. राजस्थान जर बघितली तर राजस्थान सुद्धा अशी टीम आहे जी जास्तीत जास्त ते 6 मॅचेस जिंकलेत, त्यांच्या 12 मॅचेस झाल्या आहेत, 2 बाकी आहेत. त्यामुळे ते किती जास्तीत जास्त जाऊ शकतात? तर ते सुद्धा 16 पॉइंट्स पर्यंत जाऊ शकतात. चेन्नई दुसरी टीम आहे. चेन्नई कालची मॅच हरल्यामुळे त्यांचे 13 मॅचेस झालेत, 6 जिंकलेत, एक मॅच उरली, ते ती मॅच जिंकले तरी किती जाऊ शकतात? तर 14च जाऊ शकतात. त्याचप्रमाणे दिल्ली सुद्धा एक मॅच त्यांची बाकी आहे, ते 6 मॅच जिंकलेले आहेत, ते किती जाऊ शकतात? तर 14 पॉइंट्स. आणि कोलकाता सुद्धा 12 मॅचेसपैकी 5 मॅचेस जिंकलेले आहेत, एक ड्रॉ झाली होती, आत्ता त्यांचे पॉइंट आहेत 11. ते पुढल्या दोन्ही मॅचेस जरी जिंकले तरी जास्तीत जास्त ते 15 पॉइंट्स पर्यंत जाऊ शकतात. सो राजस्थान सोडल्यास कुठलीही टीम 16 पॉइंटच्या वर जाऊच शकत नाही. हे कालच्या निकालामुळे हे फिक्स झालंय. त्यामुळे हैदराबाद ज्या क्षणी ती मॅच जिंकली त्या क्षणीच कुठलीही टीम या दोन टीमच्या वरती जाऊ शकत नाही एक्सेप्ट फॉर राजस्थान रॉयल्स. हे नक्की झालं. त्यामुळे कालच्या एका निकालावर हैदराबाद आणि गुजरात या दोन्ही टीम्स क्वालिफाय झाल्यात. आता त्यामुळे जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की सी-एस-के जर का जिंकली असती तर कुठेतरी ही पॉइंट्स टेबलची चुरस राहिली असती आणि आता ती चुरस कुठे ना कुठेतरी थोडीशी कमी झाली आहे. कारण का 3 टीम क्वालिफायर नाही, एकच जागा उरली आहे प्ले ऑफ मधली. 4 पैकी 3 टीम आपल्या ठरल्यात. तर आता कुठलीही टीम क्वालिफाय होऊ शकते. कुठल्या टीमचे सर्वात जास्त चान्सेस आहेत क्वालिफाय होण्याचे हे एकदा बघूया. त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की कोणकोणत्या टीम अजूनही क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत हे समजून घेणं. तर पंजाब, राजस्थान, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता 5 टीम्स आहेत ज्या अजूनही क्वालिफाय होऊ शकतात. पण त्यांच्या कुणाकुणाविरुद्ध मॅचेस आहेत ते समजून घेऊया. आज मॅच आहे एल-एस-जी विरुद्ध आर-आर. आता आर-आरला जर का आपण पुन्हा एकदा त्यांचं पॉइंट्स टेबल बघितलं तर त्यांना स्वतःच्या दोन्ही मॅचेस जिंकणं फार महत्वाचं आहे. जर का आज एल-एस-जीने आर-आरला हरवलं ना तर आर-आर सुद्धा मग 14 पॉईंट पर्यंतच पोहोचू शकते, ते 16 पॉईंट पर्यंत पोहोचू नाही शकत. आणि त्या केसमध्ये त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे ना ते असं परत त्या पद्धतीने की डीसीने ह्याच्या विरुद्ध तर जिंकायला हवं, पण एम-आयने के-के-आरला तर हरवायला हवं, पण के-के-आरने अजून एल-एस-जीला तर मारायला हवं, असे ते 4 प्रकार जे येतात ना तशा पद्धतीने मग ते आर-आर अडकून जाईल. त्यामुळे आर-आर ही एकम एव टीम आहे ह्या सगळ्यांमध्ये ज्यांच्या हातामध्ये स्वतःचं क्वालिफिकेशन आहे. त्यांचं गणित सर्वात सोपं आहे आत्ताच्या घडीला. त्यांना स्वतःच्या 2 पैकी दोन्ही मॅचेस जिंकायच्या आहेत. त्या 2 मॅचेस कुणाविरुद्ध आहेत आर-आरच्या? त्या आहेत लखनौ आणि मुंबई विरुद्ध. ऑन पेपर सर्वात जास्त अपॉर्च्युनिटी आत्ताच्या घडीला राजस्थानला आहे क्वालिफाय होण्याची. तुमच्या ज्या मॅचेस आहेत त्या मॅचेस सुद्धा सर्वात खालच्या 9 आणि 10 नंबरच्या टीम सोबत आहेत. पण तेच तुमच्यावर म्हणजे काय म्हणूया त्याचं उलटं पण बॅकफायर पण होऊ शकतं की ह्या टीम्स अशा पद्धतीने खेळतायत की त्यांना काहीच त्या टेन्शन फ्री आहेत. आम्हाला कसलं टेन्शनच नाहीये की इतक्या मार्जिनने जिंकायचंय, तितक्याने करायचंय, असं खेळायचंय, तसं खेळायचं. ते आव जाव धर मार अशा पद्धतीने खेळतायत, तर ते तुमच्यावर बॅकफायर पण करू शकतं. राजस्थान रॉयल्सच्या जशा पद्धतीने ते खेळतायत ना मागच्या काही मॅचेस, त्याच्यावरनं मला अवघड वाटतंय की राजस्थान रॉयल्स बॅक टू बॅक 2 मॅचेस जिंकू शकतील. मे महिन्यामध्ये एक इंटरेस्टिंग स्टॅट आहे. मे महिन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचं जिंकायचं पर्सेंटेज हे 20चं आहे. 20. मागच्या 8 पैकी राजस्थान रॉयल्स फक्त 2 मॅचेस जिंकले, 6 मॅचेस त्यांनी जवळजवळ घालवलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा एवढा तुमचा खराब फॉर्म चाललाय ना त्या फॉर्ममध्ये
भले तुम्ही पॉईंट्स टेबलवर मुंबई आणि LSGच्या वरती असाल, पण त्या 2 मॅचेस जिंकणं सुद्धा अवघड होऊन जातं. मागची मॅच जे ते DC विरुद्ध हरले, ते खास करून त्यांच्यासाठी खूप म्हणजे त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं असणार आहे त्या मॅच नंतर. कारण जेव्हा तुम्ही पहिल्या 4 मॅचेस जिंकलात, 8 पैकी पण तुम्ही फक्त 6 मॅचेस जिंकल्यात, तेव्हा तुम्ही पुढल्या 2 मॅचेस जिंकणं खरं तर अवघड वाटतंय मला. त्यानंतर आता बघायला गेलं तर त्याच्यानंतर पुढली मॅच जी आहे कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स. आता कोलकाता नाईट रायडर्ससाठी ह्या दोन्ही मॅचेस जिंकणं फार महत्वाचं आहे. कारण का त्यांना ते जर दोन्ही मॅचेस जिंकले तर ते 15 पॉईंट्स पर्यंत पोहोचू शकतात. कोलकाताला क्वालिफाय व्हायला एवढंच नाही तर राजस्थान रॉयलने आजची मॅच हरणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण का राजस्थान रॉयल म्हटलं तसं 2 मॅचेस जिंकली तर ते 16 वर पोहोचू शकतील. राजस्थान रॉयल जर का आजची मॅच हरलं, राजस्थान रॉयल त्यांच्या 2 पैकी कुठलीही एक मॅच हरलं तर ते 14 पर्यंत पोहोचू शकतात. त्या केसमध्ये KKR आणि त्याचसोबत पंजाब या 2 टीम्सचा चान्स खूप वाढतो. कारण का दोन्ही टीम्सचे 15 पॉईंट होऊ शकतात. त्याच्यासाठी KKRला 2 मॅचेस जिंकणं गरजेचं आहे. त्या बेसिसवर ते 15 पॉईंट्स पर्यंत समजा पोहोचले तर, आणि त्यांना हे होप करायला हवं की पंजाब किंग्स सुद्धा त्यांची जी उरलेली मॅच आहे ते हारतील. त्यामुळे KKR साठी सुद्धा गणित थोडंसं गडबडीचं आहे की पंजाब किंग्स स्वतःची मॅच एकतर हारू देत, राजस्थान रॉयल्सने त्यांची एक मॅच हरणं गरजेचं आहे, आणि जर का पंजाब किंग्स जिंकली तर कोलकाता नाईट रायडरला स्वतःच्या 2 मॅचेस एका खूप मोठ्या मार्जिनने जिंकणं गरजेचं आहे. कारण का जर का आपण पॉईंट्स टेबल पाहिलं तर पंजाब किंग्सचा नेट रन रेट हा KKR पेक्षा बेटर आहे. 0.227चा रन रेट आहे. KKRचा रन रेट आहे -0.038. ह्या स्टेजला गेमच्या इतक्या मॅचेस झाल्या असताना ना हा रन रेट कव्हर करणं तसं अवघड काम आहे. त्यामुळे त्या मॅचेस खूप मोठ्या मार्जिनने जिंकायला लागतील. मागची GT विरुद्धची मॅच जिंकून KKRने स्वतःला खरंच एक मोठी लाईफलाईन दिलेली आहे. कारण का ती मॅच जिंकणं अवघड होतं. पण ह्याच्या पुढच्या ज्या त्यांच्या मॅचेस आहेत ना त्या आहेत मुंबई आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध, ज्या म्हटलं तसं परत खाली असलेल्या टीम्स आहेत, पण त्या कुठल्याही क्षणी कुणालाही हरवू शकतात. KKRचा जर स्वतःचा परफॉर्मन्स बोलायचा झाला तर मागच्या काही काळामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स, खास करून मागच्या 6-7 मॅचमध्ये त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. म्हणजे ही टीम अशी होती जी त्यांनी स्वतःच्या 6 मॅचेस पहिल्या हरले होते, आणि त्यामुळे ही टीम क्वालिफाय तर काय पण कदाचित नंबर 10ला राहणार हे जवळजवळ सुनिश्चित झालं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो परफॉर्मन्स राहिला आहे की त्यांनी मागच्या 6 मॅचेस पैकी, म्हणजे पहिले ते 6 हरले आणि नंतर उरलेल्या 6 पैकी 5 मॅच KKR जिंकले. सॉरी, ते पहिले 6 हरले नाहीत, त्यातली एक टाय झाली होती. सो पहिल्या 6 पैकी ते 5 हरले, एक मॅच टाय झाली, आणि पुढल्या 6 मध्ये त्यांचा ऑलमोस्ट रिव्हर्स निकाल लागलाय, जो त्या पुढल्या 6 मध्ये त्यांनी 5 मॅच जिंकल्यात आणि ते एक मॅच हरलेत. म्हणजे पंजाब किंग्सचं जे झालंय ना की ते पहिल्या 6 मॅचेस जिंकले आणि आता पुढल्या 6 मॅचेस ते सलग हरलेत, याच्या बरोबर उलट स्कोर कार्ड KKRचं राहिलेलं आहे की ते पहिल्या 6 हरले आणि त्याच्या पुढल्या 6 ते जिंकलेत. सो त्याच्यामुळे ते या रेसमध्ये अजूनही टिकून आहेत. पण त्यांना ह्या 2 मॅचेस जिंकणं आणि ह्या 2 मॅचेस सोबतच म्हटलं तसं काही इतर निकाल त्यांच्या बाजूने लागणं खूप गरजेचं आहे की RRने स्वतःची मॅच हरायला हवी, पंजाबने सुद्धा स्वतःची मॅच हरायला हवी. ते झालं तर KKRला फक्त मग स्वतःच्या 2 मॅचेस जिंकून क्वालिफाय व्हायचंय. पण म्हणजे जर तरच्या गोष्टींवर त्यांचं क्वालिफिकेशन अवलंबून आहे. स्वतःच्या 2 मॅचेस जिंकणं हे फक्त एक काम आहे, ते त्यांनी करू शकतात. ज्या क्षणी ते हे मॅच हरतील त्या क्षणी त्यांचं सुद्धा एलिमिनेशन पक्क होऊन जाणार आहे. कारण का ते फार फार तर 13 पॉईंट्स पर्यंत पोहोचू शकतात, आणि मला वाटत नाही की ते 13 पॉईंट्सवर कुठल्याही टीमचं क्वालिफिकेशन होईल. आता ह्यानंतर बघायला गेलं तर पुढली टीम जी आहे ती आहे चेन्नई. पण चेन्नईचं मला वाटतं या क्षणी असं आपण म्हणू शकतो की त्यांचं एलिमिनेशन जवळजवळ सुनिश्चित आहे. कारण का चेन्नईला क्वालिफाय होण्यासाठी इतके सारे क्रायटेरियाज आहेत ना. त्यांनी 6 मॅचेस जिंकलेल्या आहेत, 12 पॉईंट्स झालेले आहेत, मॅक्सिमम 14 पॉईंट्स पर्यंत ते पोहोचू शकतात. पण
त्यासाठी आता 14वर क्वालिफाय व्हायचं असेल तर दिल्लीने सुद्धा स्वतःची मॅच हरायला हवी, राजस्थानने सुद्धा स्वतःच्या 2 मॅचेस हरायला हव्यात, पंजाबने सुद्धा स्वतःच्या मॅचेस हरायला हव्यात. आणि काय म्हणूयात म्हणजे हे की दिल्ली एक जिंकून चालू शकते, कारण का रन रेट कमी आहे, पण एक जिंकली पाहिजे, एक हरली पाहिजे. कोलकाताने एक जिंकली पाहिजे आणि एक हरून चालू शकेल. हे ना खूप जास्त परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला सीएसके मला वाटतं ही फक्त ऑन पेपर जिवंत राहिलेली टीम आहे. जसे पुढल्या मॅचेसचे काही रिझल्ट लागतील, एक जरी रिझल्ट यांच्या बाजूने लागला, म्हणजे ह्यांच्या बाजूने रादर लागला नाही, तर ते एलिमिनेट होणार या स्पर्धेमधनं, हे माझ्या मते फिक्स झालंय. तीच काहीशी परिस्थिती दिल्लीची सुद्धा आहे. मला माहिती आहे की दिल्ली ऑन पेपर जिवंत आहे, पण दिल्लीचा मला वाटत नाही काही मॅथमॅटिकल चान्स आहे. म्हणजे मॅथमॅटिकल चान्स आहे, प्रॅक्टिकल चान्स काही आहे का हे मला वाटत नाही. 13 पैकी 6 मॅच जिंकून ते 12 पॉईंट्सवर आहेत. ते अजून एक मॅच जरी जिंकले तरी त्यांचे 14 पॉईंट्स होतील. पण 14 पॉईंट्स म्हटलं तसं खूप साऱ्या टीम्स, म्हणजे सीएसके आणि डीसी या 2च टीम आहेत ज्या 14 पॉईंट्स पर्यंत पोहोचू शकतात. बाकीच्या टीम्स अजूनही 15 आणि 16 या पॉईंट्स पर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे त्यात सुद्धा म्हणायचं गेलं तर सीएसके पेक्षा दिल्ली कॅपिटल्सचा रन रेट खूप खाली आहे. म्हणजे चेन्नईचा रन रेट आहे 0.016, तर दिल्लीचा रन रेट आहे 0.871. म्हणजे नुसतं जिंकणं नाही तर ते भल्या मोठ्या मार्जिनने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे दिल्लीची जी मॅच आहे ना, इट जस्ट तुम्ही असं म्हणू शकता की एक फॉर्मॅलिटी आहे. दिल्ली ह्या रेसमधनं मॅथमॅटिकली असली तरी ॲक्च्युअलमध्ये ह्या रेसमधनं बाहेर आहे. त्यामुळे प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर पंजाब, राजस्थान आणि कोलकाता या टीमचाच सर्वात स्ट्रॉंग चान्स उरतो क्वालिफाय करायचा. पंजाब आणि कोलकाताला त्यांनी जो एक पॉईंट त्यांना त्या टाय झालेल्या मॅचमुळे जो मिळाला आहे, तो त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं जाता जाता शेवटी. कारण का पंजाबला सुद्धा पंजाबने 13 पैकी 6 मॅचेस जिंकलेले आहेत, त्यांचे 13 पॉईंट्स आहेत. त्यांना सुद्धा फक्त स्वतःची मॅच जिंकणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना ही आशा बाळगावी लागेल की म्हटलं तसं RRने स्वतःची एक मॅच तरी हरावी. सो ज्या क्षणी RR स्वतःची एक मॅच हरेल त्या क्षणी ते फक्त 14 पॉईंट पर्यंत पोहोचू शकतात. पंजाब जर एक मॅच स्वतःची जिंकलं तर पंजाब सुद्धा 15 पॉईंट्स पर्यंत जाऊ शकतं. पण पंजाबचा सुद्धा जर स्वतःचा फॉर्म बोलायचा झाला तर पंजाब मागच्या 6 मॅचेस हरलेलं आहे. म्हणजे जशी KKRची कहाणी बरोबर उलटी आहे, त्या बाबतीत पंजाबची कहाणी म्हणजे पहिल्या 6 जिंकून ते आता 6 मॅचेस हरलेले आहेत. याचा अर्थ फॉर्म हा त्यांच्या बाजूने नाहीये. की जेव्हा तुम्ही इतके पीकवर असता की पंजाब ही नंबर 1 या 2लाच राहणार आणि त्याच्यानंतर जेव्हा 6 तुम्ही मॅचेस हारता, तेव्हा आता त्यांच्या त्या टीममध्ये ना, त्यांच्या त्या सिलेक्शनमध्ये ते कन्फ्युजन दिसायला लागलेलं आहे. त्यांचे ओपनर्सचा फॉर्म कुठेतरी ढासळला आहे आणि त्याचा त्यांना खूप जास्त फटका पडलाय. कारण का पहिल्या 6 मॅचेस पंजाब जी जिंकली ती सुद्धा त्या ओपनर्सच्या बळावर खूप साऱ्या गोष्टी जिंकली. मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यरचा फॉर्म चांगला होता, तो सुद्धा कुठे ना कुठेतरी डिप झालाय. त्यांचे बॉलर्स कायमच रन लीक करत होते. पण आता जेव्हा बॅटिंग फॉर्म ढासळलाय तेव्हा आपण बघितलं की किती वाईट रिझल्ट पंजाबचे राहिलेले आहेत मागच्या 6 मॅचेसमध्ये. म्हणजे त्या बेसिसवर जेव्हा तुम्हाला एक मॅच जिंकायची ते इतकं सोपं नसणार आहे. आणि खास करून परत ती मॅच आहे कोणासोबत तर LSG सोबत. सो अगेन LSG इथे पंजाबला दणका देऊ शकतं, एलिमिनेट करू शकतं. मुंबईने एक दणका ऑलरेडी पंजाबला दिला जेव्हा त्यांची मागच्या वेळी मॅच झाली, तसाच दणका LSG सुद्धा पंजाबला देऊ शकतं. आणि हे मॅच ते हारले तर ते क्वालिफिकेशनच्या बाहेर आहेत, हे पक्क आहे. सो म्हटलं तसं 3 टीम्सचा रिअलिस्टिक चान्स आहे. कालच्या मॅच नंतर CSK आणि DC या दोन्ही टीम माझ्या मते तरी या स्पर्धेच्या बाहेर आहेत. सर्वात जास्त ऑन पेपर चान्स आहे RRचा, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑन पेपर सर्वात जास्त चान्स आहे पंजाबचा आणि त्याच्यानंतर तिसरा चान्स आहे सर्वात जास्त KKRचा. पण म्हणून RR जाईल का?
किंवा पंजाब जाईल का? तर मला नाही वाटत. का नाही वाटत? कारण का म्हटलं तसं RRने स्वतःच्या मागच्या 8 पैकी 6 मॅचेस ते हारलेत. पंजाबने मागच्या 6च्या 6 मॅचेस पंजाब हरलेत. त्या विरुद्ध कोलकाताचं जर रेकॉर्ड बघितलं तर ते 6 पैकी 5 मॅचेस जिंकलेले आहेत. सो जर का एका टीमचा फॉर्म आणि एका टीमचं मोमेंटम बघितलं तर पंजाब आणि RR या दोन्ही यांचा फॉर्म खाली ढासळत चाललेला आहे. मोमेंटम खाली चाललंय. त्यांना कळत नाही की कशी मॅच जिंकायची. त्यांचे प्लेयर्स आउट ऑफ फॉर्म आहेत. आता त्याच्यामुळे त्यांच्या ते पॅनिक बटन जे कुठेतरी दाबलं जातं ना, ते पॅनिक बटन दाबलं गेले. त्यांचं कॉम्बिनेशन चेंज होत राहतंय. वर्सेस KKRला माहितीये की त्यांना काय कॉम्बिनेशन खेळवायचंय. ते तेच कॉम्बिनेशन खेळवत आले जे त्यांनी सीझनच्या सुरुवातीला खेळवलं होतं. तेच कॉम्बिनेशन ते खेळवत आलेत आणि आता ते त्यातले काही प्लेयर्स जसे फॉर्ममध्ये आले, रिंकू सिंग फॉर्ममध्ये आला, अंगरिक्ष रघुवंशी खूप जास्त चांगलं काम करतोय त्यांच्यासाठी मिडल ओव्हरमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी, फिन ॲलनचा फॉर्म आला, या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्या बेसिसवर मला वाटतं की KKRचा खूप जास्त चान्स आहे हे क्वालिफाय करायचा. कारण का त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये माहोल आणि कॉन्फिडन्स आणि मोमेंटम आणि मूड जो म्हणतो ना ड्रेसिंग रूमचा, हा सर्वात जास्त या तिन्ही टीम्सपैकी KKRच्या ड्रेसिंग रूममध्ये असणार आहे. येस, त्यांच्याकडे थोडेसे इंजुरी कन्सर्न्स आहेत. पथिराना मागच्या मॅचमध्ये इंज्युअर्ड झाला. वरुण चक्रवर्तीचा फिटनेस सुद्धा सांगता येत नाही असा आहे. तो परवाची मॅच खेळला पण त्याच्यामध्ये सुद्धा तो लंगडत होता. अजिंक्य रहाणे हा एक बॅट्समन आहे ज्याच्या फॉर्मचा कन्सर्न KKRला असेल, पण तो फिन ॲलन सांभाळून घेतोय. सो येस, त्यांना सुद्धा थोडेसे कन्सर्न आहेत. पण माझं प्रेडिक्शन असं आहे की KKR ही या स्पर्धेमध्ये स्वतःचं स्थान पक्क करेल. नंबर 4चा स्पॉट पक्का करेल. तुम्हाला काय वाटतं, या 3 टीम्सपैकी कुठली टीमचे चान्सेस सर्वात जास्त आहेत क्वालिफाय करायचे? आणि मी म्हटलं तसं ऑन पेपर RRचे आहेत, पण तुम्हाला काय वाटतं कुठली टीम क्वालिफाय करू शकते? KKR, पंजाब का RR? हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.